नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एखाद्याची जमीन आहे म्हणजे माणसाची जमीन आहे आणि ते माणूस विकायला निघाला, ते चालेल का? तर नाही चालणार. कारण काय बाबा, त्याचा प्रॉपर मालक माणूस आहे. त्याच्यामुळे माणसानेच ती जमीन विकली पाहिजे. परंतु इथे मात्र सिडको म्हणजे खरोखर ज्या बाबतीत नेहमीच शेतकरी आहे ना, त्याच्यावर विरोध करत असतो. सिडको जांभूळपाड्याच्या बाबतीत असाच विषय करत आहे. जांभूळपाड्याची एक जमीन जी सिडकोने घेतलीच नाही विकत, ती ऑलरेडी आता सिडकोने विकायला काढलेली, तिचा भाव ठरवलेला आहे. अशा गोष्टी आहेत आणि असा आरोप थेट शहाजी पाटील करत आहेत. साहेब नमस्कार, आपल्या प्रभात न्यूजमध्ये. बरं बघा ना, म्हणजे सिडकोवर सातत्याने आपण आरोप करत आहात आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमुळे लोकांचं प्रबोधन देखील होत असेल. आजचा हा जो प्रकरण आहे तो देखील अतिशय महत्वाचा आहे. जांभूळपाड्याचा जो विषय आपण घेतलेला आहे, नक्की काय मला तो सांगा अगोदर. नमस्कार सागर साहेब. सगळ्यात पहिल्यांदा मी सिडकोवरती कधी आरोप करत नाही. मी फक्त सत्य जे आहे त्याची मांडणी करतो. मी जर सिडकोच्या बाबतीत चुकीची माहिती सांगत असेल तर आतापर्यंत मी जेवढ्या व्हिडिओमध्ये बोललो त्या व्हिडिओमध्ये सिडकोनं मला बोलून विचारलं असतं की तू हे आमच्यासाठी चुकीची माहिती का दिली, किंवा त्यांनी त्यातली बरोबर काय माहिती आहे ती माझ्यासारखा अजून एखादा व्हिडिओ काढून दिली असते. मी फक्त सिडको काय चुकीची करते हे एका बाजूला जसं लोकांच्या समोर मांडतो, तसंच दुसऱ्या बाजूला मी सिडकोतल्या ऑफिसरांना पहिल्यांदा भेटून सांगतो की हे जे तुम्ही करताय हे चुकीचं करताय आणि याच्यामध्ये हे फ्लॉज आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मी ते शेतकऱ्यांना सांगतो की हे तुमच्यावरती अन्यायकारक अशी गोष्ट चाललेली आहे. आता आज ज्या विषयावरती आपण बोलणार आहे ते लॉजिस्टिक पार्क जे आहे हे चिर्ले, जांभूळपाडा आणि ते दादरपाडा त्या एरियामध्ये जे लॉजिस्टिक पार्क म्हणून सिडकोने डिक्लेअर केलेलं आहे, त्या लॉजिस्टिक पार्क विषयीची फार गमतीशीर माहिती आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे लॉजिस्टिक पार्क जे आहे हे साधारणतः एक 925 एकर एरियामध्ये करायचं असं सिडको विचार करते आणि त्यातलं 174 एकरवरती त्यांनी त्या लॉजिस्टिक पार्कचा एक साधारणतः 20% म्हणूया, प्रिसाइजली तो 18.80% आहे, तो तेवढा पार्ट त्यांनी घेतलेला आहे. आता हा जो त्यांनी 174 एकर जे त्यांनी पॉकेट घेतलेले आहे त्या 174 एकरच्या पॉकेटपैकी साधारणतः त्यांना 155 एकर विक्रीसाठी अवेलेबल होतं. आता हे जे पॉकेट्स आहे याच्यामध्ये त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणून टेंडर काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या टेंडरमध्ये त्यांनी असं म्हणलंय की ही जी जागा आम्ही विक्रीला काढलेली आहे यापैकी साधारणतः 52% आमची जागा मालकीची आहे आणि आम्ही ती जागा विक्रीला काढलेली आहे. बघा, लार कायद्यामध्ये 70% जागेची मालकी देण्यासाठी लोक तयार असल्याशिवाय त्या जागेवरती कुठलाही प्रोजेक्ट शासनाला लादता येत नाही किंवा तिथं प्लॅन करता येत नाही. इथं सिडकोकडं फक्त 52% जागा आहे आणि पुढची लोक आपल्याला देणार आहेत का नाही हे माहीत नाही, तरी जी दिलेली नाही ती जागा सुद्धा सिडकोने विक्रीला काढलेली आहे. परत परत मुद्दामच थांबेल मी. सिडकोकडे ऑलरेडी 52% जागा आहे. त्यांच्या त्या 52% पैकीच ती जागा विकायला काढतात का सगळे? आता ते तुम्ही सांगतात तो संपूर्ण लॉजिस्टिक पार्कची जागा आता ती विकायला काढलेली नाही. हे बघा, जे 174 एकर आहे 925 एकर पैकी फार कमी जागा सिडकोकडे आहे की ज्या शेतकऱ्यांच्याकडनं लोकांनी जागा विकत घेतली आणि 22.5% मध्ये ती सिडकोला दिली आणि सिडकोकडून त्याच्या बदल्यात उलव्याला प्लॉट घेतले 15.75%. त्या पद्धतीची जागा फक्त सिडकोकडे आहे की जी लोकांनी दान दिलेले आहे काय, ती जागा सिडकोकडे. सिडकोनं लार कायद्याप्रमाणे घेतलेली 1 गुंठाही जागा तिथे नाही. तिथले जे शेतकरी आहेत हे हायकोर्टात गेलेले आहेत आणि हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं सिडकोला सांगितलं की तुम्हाला 22.5% खाली शेतकऱ्यांच्याकडनं जमीन मागता येणार नाही, त्यांना तशी जमीन देण्यासाठी तुम्हाला जबरदस्ती करता येणार नाही, तुम्हाला लार या कायद्याप्रमाणे जागा घ्यावी लागेल. गेल्या 6 महिन्यामध्ये ते लार कायद्यानं जागा घेण्याची नोटीस तिथल्या शेतकऱ्यांना देण्याच्या ऐवजी सिडको हे लार कायद्यानं जागा ॲक्विजिशन करून त्याचं कॉम्पेन्सेशन देण्यापासून कसं वेगळ्या प्रकारे पळ काढत आहे त्याचं एक चांगलं उदाहरण की यावेळेला शेतकऱ्यांनी तिथली जागा लार कायद्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन तिथल्या शेतकऱ्यांना 1 कोटी 2 कोटी गुंठ्याला द्यावं लागेल. त्याच्यापासून पळ काढण्यासाठी सिडकोनं असं केलं की जेवढी लोकांनी 22.5% मध्ये आपल्याकडे दिलेली जागा आहे आणि राहिलेली जी जागा आहे ती शेतकऱ्यांच्याकडेच असताना आपण ती विक्रीला काढू आणि तो विक्रीला काढताना त्याचा एक गिराईक बघू आणि ते गिराईक बघितल्यानंतर त्या गिराईकाला सांगू की आम्ही ती जागा विकत घेणार आहे, ती विकत घेण्यासाठी तुला पैसे द्यायचे आणि मग ती तू पैसे दिल्यानंतर आम्ही ती जागा घेऊन तुला देऊ.
आता ते हे जे प्रारूप आहे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये सिडकोनं सगळ्यात भयंकर आणि चुकीची गोष्ट काय केली, तर त्यांनी या जागेची किंमत 10 कोटी एकर अशी ठरवली. आता मी सिडकोतल्या ऑफिसरना विचारलं की हे 10 कोटी पर एकर ही जी जागेची किंमत आहे, ही जागेची किंमत लार कायद्याप्रमाणे जादा ॲक्विजिशन करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. लार कायद्यामध्ये जागेची किंमत ठरवण्याचे अधिकार हे कलेक्टर रायगड यांना दिलेले आहेत, त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरना दिलेले आहेत. तर तुम्ही त्या जागेची किंमत ठरवली कशी? बरं, तुम्ही त्या जागेची किंमत 10 कोटी एकरला ठेवली, तुम्ही तिथली जागा 100 कोटी एकरनं उलव्याला जागा विकता. बरोबर. तुम्ही त्याच एरियामधल्या नॅशनल हायवे NH4 साठी एक्सपान्शन करताना जी जागा घेतली गेली त्यासाठी कलेक्टरनी 2017 मध्ये लार कायद्याखाली कोळख्यामधल्या जागेचा भाव 43 लाख रुपये गुंठ्याने दिला, कामोठ्याच्या 53 लाख रुपये गुंठ्याने दिला, जासईच्या 27 लाख रुपये गुंठ्याने दिला 2017 साली. त्या रेटचा दरवर्षी 10% इयर राईज सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन प्रमाणे बघितला तर त्या जागेची किंमत 80 ते 90 लाख रुपये होते. ती जागाच्या जेव्हा रेट दिला त्यावेळेला एअरपोर्ट अस्तित्वात नव्हता आणि MTHL सुद्धा अस्तित्वात नव्हता. आता एअरपोर्ट आणि MTHL ह्या दोन्ही प्रोजेक्ट तयार झालेले आहेत, ते वापरात आहेत. त्याच्यामुळं जो काही 30-40% रेटमध्ये हाईक आलेला आहे तो सगळा जर कन्सिडर केला तर तिथल्या जागेंच्या किमती हे 1.5 ते 2 कोटी रुपये गुंठ्याच्या आहेत. असं असताना सिडकोला तिथल्या जागेची किंमत ही 15 लाख रुपये गुंठ्याला ठरवायला कोणी अधिकार दिले? आता मी ती 15 लाख म्हणतोय त्याला काय लॉजिक बघा की 10 लाख रुपये एकर अशी त्यांनी 10 कोटी रुपये एकर अशी त्यांनी जागेची किंमत ठरवलेली आहे. त्यातले 10% साधारणतः 1 कोटी रुपये त्यांनी त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस पकडले असतील, 1 कोटी साधारणतः प्रॉफिट पकडला असेल आणि 2 कोटी त्यांच्या इंजिनिअरिंग साठी लेवलिंग आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठीचा खर्च, असा 4 कोटीचा खर्च गेल्यानंतर 6 कोटी ही तर 1 एकराची त्यांनी किंमत ठरवलेली आहे. म्हणजे 15 लाख रुपये गुंठा असा भाव ठरवलेला आहे. आजच्या डेटला 15 लाख रुपये गुंठा या भावानं त्या गावातली जमिनीची विक्री होते. आता 15 लाख गुंठा या भावानं जमिनीची विक्री होत असताना त्याच्या 5पट भाव म्हणजे 75 लाख किंवा 4पट भाव हा 60 लाख असा मिळणं अपेक्षित असताना बाजूच्या उलव्याचा रेफरन्स घेतला तर तिथं जागेची किंमत ही 2 कोटी रुपये गुंठा त्यांची होत असताना किंवा कलेक्टरने दिलेल्या 2017च्या लारच्या किमतीप्रमाणे जरी कंपॅरिझन केलं तरी 90 लाख रुपये त्यांच्या जमिनीची किंमत होत असताना त्यांच्या जमिनीची किंमत ही 15 लाख रुपयालाच लार खाली आपल्याला जागा मिळेल अशा प्रकारची मांडणी करून त्यांची जागा घेण्याच्या अगोदर विक्री करणं हे भयंकर आहे. आता यातल्या अजून एक भयंकर गोष्ट काय आहे की ह्या सिडकोवरती 10 टॉपचे IAS ऑफिसर बसतात, म्हणजे UDचे 2 सेक्रेटरी, MSRDCचे कमिशनर, NMMCचे कमिशनर, PMCचे कमिशनर, JNPTचे अध्यक्ष आणि त्याच्यानंतर सिडकोचे 3 JMD जे कलेक्टर लेवलचे आहेत, सिडकोचे MD आणि कोकण कमिशनर, एवढे 10-11 हाय लेवलचे ऑफिसर असताना त्यांचे बोर्ड मीटिंग जे आहे ते तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत कमी ठरवून मग कलेक्टरांना त्या जमिनीचे दर ठरवायचे अधिकार दिलेला असताना त्या कलेक्टरांच्या वरती एक प्रकारचा हा दबाव आहे आणि कलेक्टरांची काय किंमत डिसाईड करावी ह्याच्यासाठीचं हे प्रेशर टॅक्टिस आहे. अगोदरच यांनी 10 कोटी त्याची सीमित केली आणि त्याच्यामुळे आता ती त्या 15 लाखापर्यंत येणार आणि त्याच्यामुळं कलेक्टर त्याची वाढीव मोबदला ठरवणारच नाही, असंच तुमचं म्हणणं आहे ना? नाही, कलेक्टरवरती दबाव आणण्यासाठीच आहे. पण तरी सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना या बाबतीत मी माझ्या तिथल्या लोकांच्या बरोबर अप्रोच आहे आणि मी त्यांना सांगितलेले की या तुमच्या जमिनीचं योग्य ते मूल्यांकन मिळण्यासाठी काय त्यांनी कलेक्टरनं ह्याच्या अगोदर अप्रोच केलेला आहे. त्यांच्या जमिनीची किंमत त्यांनी कशी 2.5 कोटी रुपये गुंठा असेल ते त्यांना कळवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी IGR ऑफिसला पत्र लिहिलेलं आहे, त्यांनी रेव्हेन्यू सेक्रेटरीना पत्र लिहिलेलं आहे आणि या जमिनीची किंमत ठरवण्याच्या प्रोसेसमध्ये मी स्वतः त्यांना मदत करणार आहे. त्यामुळं त्या जमिनीची किंमत ही 1.5 ते 2 कोटीपेक्षा कमी असायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारे कुठल्याही हातखंडे वापरून सिडको शेतकऱ्यांना फसवण्याचा किंवा त्यांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य नाही. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की सिडकोला त्या एरियामध्ये काय प्रोजेक्ट राबवायचा आहे, हा प्रोजेक्ट राबवण्याचं ठरवण्याच्या अगोदर
लार कायद्याखाली ती जमीन घेण्याच्या अगोदर त्यांना सोशल इम्पॅक्ट सर्वे करणं अपेक्षित होतं आणि सोशल इम्पॅक्ट सर्वे केल्यानंतर ते लक्षात आलं असतं की मुंबई साऊथ मुंबईला कनेक्ट करणारं आणि त्या ब्रिजच्या एकदम टोकाला असणारी प्राईम जागा की ज्या जागेची मालकी आजच्या डेटला नवी मुंबईतली सगळ्यात जास्त असू शकते. ज्या पद्धतीनं नवी मुंबईतल्या सगळ्यात जास्त जागेची किंमत वाशीच्या होती कारण ते मुंबईला त्या सागरी शेतीमुळे कनेक्ट झालेलं होतं खाडीच्या ब्रिजमुळे. त्याच पद्धतीनं साऊथ मुंबई या चिर्ले आणि जांभूळपाडा या गावाला कनेक्ट करत असल्यामुळं इथल्या जागेची किंमत ही आता नवी मुंबईतली सगळ्यात जास्त असणार आहे. साधारणतः 5 कोटी रुपये गुंठ्याची किंमत असलेली जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी वापरणं हेच मुळात चुकीचं. म्हणजे तिथे लॉजिस्टिक पार्क म्हणजे करणेच इलॉजिकल आहे असं म्हणाल का? एक्झॅक्टली. आता बघा की तुम्ही एकच लॉजिस्टिक पार्कचं जे पॉकेट दिलेलं आहे त्याचा जर बघितलं तुम्ही तर त्या लॉजिस्टिक पार्क जांभूळपाडा गावाच्या आजूबाजूची ते 174 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कला दिल्यानंतर ते एक्झिस्टिंग गावठाण सोडून बाकीची सगळी जागेवरती लॉजिस्टिक पार्क दाखवलेलं आहे. म्हणजे साहेबांचं कसं कागदपत्र सगळं रेडी असतात बघा. हे लॉजिस्टिक पार्क प्रपोज लॉजिस्टिक पार्क आहे काय? हॅलो, हा. बघा हे सगळं डार्क जो आहे ना हा लॉजिस्टिक पार्क बरोबर ना, हा. आणि हा जांभूळपाडा व्हाईट जो पोर्शन आहे तो जांभूळपाडा. म्हणजे जर ही जर जागा संपूर्ण लॉजिस्टिक पार्क साठी दिली तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकावर एक कंटेनर येतील, म्हणजे ती उंच अगदी कितीतरी मीटर होतील आणि त्याच्यानंतर हे डेव्हलप झाल्यानंतर पूर्ण पॅक होईल बरोबर. त्याच्यानंतर गावातल्या लोकांना याला हवा देखील राहणार नाही आणि तरी देखील सिडको अट्टासर करते की बाबा ते डेव्हलप केलं पाहिजे. आणि तुमचा जो म्हणणं आहे की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट जर सर्व्हे झाला असता तर त्याच्या मागे हे किती लॉजिकल आहे ठरलं असतं, परंतु हे ते ठरवतच नाही. आणि तिथे सगळे बोर्ड मीटिंग मध्ये अधिकारी बसून हे सगळं भाव ठरवतात, त्याचा विकायला काढतात सगळं आणि गावातल्या लोकांना माहितीच नाही. जांभूळपाडच्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे का? माहित नाही ना. त्यात हे जे टेंडर आहे हे इंग्लिश मध्ये निघालेले टेंडर आहे. काय हे सिडकोच्या साईटवर आहे समजा. हा, हे सिडकोच्या साईटवरती आहे. मी तिथल्या काही लोकांच्याकडे याची माहिती पुरवायचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या तिथल्या लोकांनी जर एकत्र जमला आणि तुम्हाला याची माहिती घ्यायची असेल तर मला तुम्हाला ती माहिती देता येईल. आता ते मला तिकडे सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आता त्या गावठाणाच्या आजूबाजूचे जे लॉजिस्टिक पार्क आहे त्या लॉजिस्टिक पार्कमध्ये 5 ते 6 लेवलचे एकावरती एक कंटेनर ठेवले जातील किंवा काही गोडाऊन बांधले तर ते 15 मीटरचे हाईटचे गोडाऊन बांधले जातील. ते कंटिन्युअस गोडाऊन असल्यामुळं त्यांच्या गावामध्ये अक्षरशः हवा सुद्धा येणार नाही. ते नवीन होणारे सगळे गोडाऊन नवीन होणाऱ्या रस्त्याच्या लेवलप्रमाणे हे त्या रस्त्याच्या लेवलला असतील, म्हणजे गावठाणाच्या लेवलपासून 8 ते 10 फूट उंचीवरती त्या कंटेनर यार्डचा बेस असेल. म्हणजे पावसाळ्यामधलं सगळं पाणी त्या गावामध्ये तुंबून त्या गाव डुबली जातील. त्या गावातल्या लोकांना भविष्यामध्ये 20 वर्षानंतर त्यांच्या जनरेशनच्या वाढीसाठी तिथं बाजूला पाऊल ठेवायला त्यांना जागा नसेल. आणि त्याच्यानंतर आजच्या डेटला सुद्धा त्या गावात असलेली जागा ही पहिल्यांदा त्या लोकांची सगळी घरं ही कायदेशीर मार्गानं प्लॉट म्हणून डिक्लेअर करून कायदेशीर आहेत असं डिक्लेअर करण्याच्या अगोदर सिडको आजूबाजूला त्यांच्या सगळी जागा विकून त्यांना अडचणीत आणते. म्हणजे सोशल इम्पॅक्ट सर्वे जो मी म्हणतो तो एवढ्यासाठी गरजेचा होता की गावामध्ये असलेले एक्झिस्टिंग घरं ही प्लॉट म्हणून रेग्युलराईज करणं गरजेचं आहे. ती रेग्युलराईज झाल्यानंतर त्या गावाचा विकास होण्यासाठी अजून काही जागेची सोय असेल ती करून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या गावाचं सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हे व्यवस्थित राहील या प्रकारे आजूबाजूचा विकास करणं गरजेचं आहे. त्या आजूबाजूला हे इकडं नवी मुंबईच्या उल्हामधलं सगळी डेव्हलपमेंट आहे, तिकडं 3ऱ्या मुंबईची डेव्हलपमेंट येत असताना आणि लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी द्रोणागिरीला 2-2.5 हजार एकर जागा सिडकोकडे असताना 4,300 एकर जागा ही 2006 साली सिडकोनं नवी मुंबई SEZच्या नावाखाली राखीव ठेवली. आणि त्यावेळेला राखीव ठेवताना त्या जागेमधला सगळ्यात मोठा भाग हा नवीन येणाऱ्या एअरपोर्ट आणि JNPT साठी लॉजिस्टिक पार्क बनवण्यासाठी राखून ठेवलेला होता. ते लॉजिस्टिक पार्क द्रोणागिरीमध्ये बनवण्याच्या ऐवजी ते या एवढ्या स्ट्रॅटेजिक लोकेशनला आणून तिथल्या लोकांचं नुकसान करण्याचं का षडयंत्र आहे हे मला कळत नाही. आता त्या लोकांना जागेची किंमत जी द्यावी लागणार आहे ती 1.5 ते 2 कोटी रुपये द्यावी लागणार असल्यामुळं त्या प्रमाणात त्या जागेची किंमत सिडकोला मिळणं गरजेचं आहे. अदरवाईज ती सिडको देऊ शकणार नाही.
म्हणजे सिडकोनं जर 10 लाख रुपये एकरच्या 10 कोटी पर एकरच्या प्रमाणे जर जागा विकली तर सिडको 15 लाखापेक्षा जास्त भाव देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी मग त्या पद्धतीने शेतकरी त्यांना जमीन देऊ शकणार नाहीत. म्हणजे जी गोष्ट होऊ शकणार नाही त्याच्यामध्ये परत त्या इंडस्ट्रीवाल्यांना आणून अडकवून टाकून तो वर्षानुवर्ष प्रोजेक्ट रखडवायचा आणि एखादी गोष्ट होऊ द्यायची नाही किंवा तिथल्या लोकांना अडचण करून त्रास द्यायचा, ह्याच्यात काय अर्थ नाही. या जागेच्या वरचा लॉजिस्टिक पार्क हा जो थॉट आहे हा चुकीचा आहे, तो रिव्ह्यू करायला पाहिजे. तिथल्या शेतकऱ्यांनी जाऊन सिडकोला जाब विचारायला पाहिजे की आमच्या गावांच्या आजूबाजूची जागा ही शहरीकरणायोग्य असताना ती शहरीकरणासाठीच वापरली जाणं अपेक्षित असताना त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला जॉब क्रिएट होऊ शकतो. त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही भाग घेऊन आम्ही बिल्डिंग बांधू शकतो, त्याच्यामध्ये आम्हाला रोजगार मिळू शकतो, लॉंग टर्म आमचे ॲसेट बनू शकतात. तिथं बनलेल्या बिल्डिंगमध्ये काही गाळे किंवा काही घरं आम्ही राखून ठेवू शकतो. त्या पद्धतीनं आमच्या येणाऱ्या जनरेशनची आम्ही सोय करू शकतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर लॉजिस्टिक पार्क बनवू तिथं त्या लॉजिस्टिक पार्क बनवल्यानंतर तिथं 20% शेतकऱ्यांना देण्याची जागेची काय प्रोव्हिजन आहे? म्हणजे परत 20% जो म्हणजे विकसित भूखंडाचा जो मोबदला आहे तोही याच्यामधून वगळलेला आहे. नाही, त्याच्यामध्ये त्याची सोयच नाही. मग काय? बरं, आता ह्या लॉजिस्टिक पार्कच्या मध्ये जर तुम्ही ते 20% भूखंड दिले तर ते कोण घेणार? ह्या लॉजिस्टिक पार्कच्या मध्ये जर हो. थोड्याफार बिल्डिंग आल्या तर तिथं कोण घ्यायला येणार नाही. म्हणजे शहरीकरणासाठी जमीन घेताना तिथं शहरीकरणच होणं अपेक्षित आहे आणि लोकांना मिळालेल्या 20% जागा जी शहरीकरणासाठी वापरली जाणार आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी बाकीची पण आजूबाजूची जागा शहरीकरणासाठी वापरली जाणं गरजेचं आहे. तरच त्या लोकांना दिलेल्या जागेचा चांगला भाव मिळेल. बरोबर. तर त्याच्यामुळं हे लॉजिस्टिक पार्क हेच मुळात चुकीचं आहे. ते लॉजिस्टिक पार्क हा कन्सेप्ट सिडकोनं पाठीमागे घ्यायला पाहिजे. जी जागा सिडकोनं विकत घेतलेली नाही ते विकायचा सिडकोला अधिकार नाही. त्या जागेची किंमत ठरवण्याचा सुद्धा बिलकुल अधिकार नाही आणि सिडकोकडं अवेलेबल असलेली लॉजिस्टिक पार्कसाठीची जागा सिडकोनं पहिल्यांदा वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर कमी पडलं तर JNPT-कडं त्यांची स्वतःची जागा आहे लॉजिस्टिक पार्कसाठी. आता शहरामध्ये राहिलेली थोडीशी जी जागा आहे ती जागा अर्बनायझेशनसाठी वापरणं गरजेचं आहे आणि अर्बनायझेशनसाठी वापरली जाऊनच शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त मोबदला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची जागा ही अर्बनायझेशन या कामासाठीच दिली पाहिजे. त्यांच्या जागेवरती बिल्डिंगच बांधल्या गेल्या पाहिजेत. त्या बिल्डिंग बांधल्यामुळेच त्यांना चांगल्यात चांगला भाव मिळू शकतो. त्यांना मिळालेल्या 20% प्लॉटला पण भाव त्या बिल्डिंग त्याच्यावरती बांधू शकल्यामुळेच मिळणार आहे. त्यामुळं याची लोकांनी माहिती घेऊन याचे सिडकोला जाऊन याचा अपोज करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सांगायला पाहिजे की आमच्या सर्व गावांचं नरक करण्याचा कुठल्या अधिकाऱ्याला? हा जो अधिकार आहे हा सिडकोला असता कामा नये आणि सिडको जर 21व्या शतकातलं शहर बनवणारे ऑर्गनायझेशन म्हणून जर मिरवत असेल तर एका गावाला मध्ये ठेवून त्याच्या सगळ्या बाजूनं कंटेनर यार्ड उभा करायचे, हे कुठल्या ऑर्गनायझेशनचं मॉडेल आहे? म्हणजे याच्यामध्ये आता असं आहे की सिडकोतल्या अधिकाऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे की आम्ही करू ती पूर्व दिशा आणि जगातलं सगळं अक्कल हे आम्हाला आहे आणि आम्ही करू त्याच पद्धतीनं या सर्व भागाचा विकास होऊ शकतो. अदरवाईज आम्ही तो विकास होऊ देणार नाही. ही जे काय प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांची जे काय मनाची धारणा झालेली आहे ती हाणून पाडण्याची गरज आहे आणि त्यांना लोकांना सुद्धा या सगळ्या शहरीकरणात आणि या सगळ्या गोष्टीमधलं समजतं आणि त्यांचं म्हणणं आणि त्यांचं हित कशात आहे हे त्यांना विचारात घ्यावंच लागेल. तर हे होते शहाजी पाटील साहेब. खरोखर सिडको किंवा शासनाच्या ज्या चुकीच्या पॉलिसीज आहेत म्हणजे आणि त्या त्यांना खऱ्या वाटतात किंवा त्या खऱ्या आहेत अशा भासवल्या जातात, त्या उघड करण्याचाच कार्यक्रम जवळजवळ त्यांनी हाती घेतलेला आहे. असे नवीन नवीन मुद्दे आपल्याला माहीत होतच जातील. त्यासाठी तुम्हाला ही चर्चा कशी वाटली त्याबाबतची आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज कळा, नवी मुंबई. धन्यवाद.